तर आज आपण पाहणार आहोत हळदी कुंकाच्या वाणामध्ये भेटलेल्या छान छान अशा वस्तू. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर नमस्कार मंडळी, मी सारिका आणि आजचा व्हिडिओ आहे हळदी कुंकाच्या भेटलेल्या वस्तू. कारण आज माझ्याकडून काही शूट झालं नव्हतं, त्यामुळं म्हटलं आलेल्या मैत्रिणी दिलेल्या वस्तू दाखवूया. तर हळदी कुंकाची प्रथा असं म्हणतात की ज्यावेळेस महिला एकमेकींच्या जास्त भेटीगाठी पहिल्या होत नव्हत्या, त्यामुळं हळदी कुंकाची प्रथा निघली होती, ज्याने की महिलांचा एकमेकांशी संवाद होईल, बोलणं होईल. तर खूपच छान आहे आणि अशीच आपण पुढे ही प्रथा चालू ठेवूया. आणि याच्यामुळे खरंच खूप छान वाटतं. असं काहीतरी कार्यक्रम असला महिलांचा, सुवासिनी सगळ्या महिला एकत्र येतात, हळदी कुंकू देतात. आणि ह्या वाहनाचा काय विषय नाही, हे गोष्टी आपण घरी ह्याच्यापेक्षा घेतो. छोटी वस्तू असली तरी ह्याचं खूप महत्त्व आहे. एकमेकींच्या घरी जायचं, थोड्या गप्पा मारायच्या, भेटी घ्यायच्या आणि त्याच्यासाठी ही छोटीशी छानशी वस्तू मिळते, तीही खूप समाधानकारक असते. तर चला, मला कोणते आले आहेत यावर्षी पाहूया. तर काही मला स्टीलचे बाऊल आले आहेत आणि मी काही गोष्टी वापराय काढल्या आहेत. आणि मी गावाला गेले होते, त्यामुळं खूप मैत्रिणींच्या घरी जाणं झालं नाही. तरीही खूप मला वस्तू भेटलेल्या आहेत आणि मी अशा ठेवल्या होत्या, काही वापरायलाही काढल्या आहेत. तर हे आहेत स्टीलचे वस्तू. तर हे सगळ्या आमच्या सोसायटीमधलेच वस्तू आहेत आणि काय त्याला जवळच्या मैत्रिणींच्या. वस्तू छोटी असली तरी मैत्रिणींनी दिली असते, त्यामुळं खूप स्पेशली असते. आणि सगळ्यांनी दिलेल्या ह्या स्टीलचे भांडे आहेत आणि खूप सुंदर आहेत. त्याच्यानंतर हे ट्रे, हे तर एकाच दिवशी 3 आले आहेत आणि सगळ्यांच्यात आठवणीत असते एक एक गोष्ट. आणि प्रत्येक जण आपल्या आपल्या आवडीनुसार हळदी कुंकू देत असतो. खरं तर एक प्रश्न असतो दरवर्षी की काय द्यायचं हळदी कुंकू. आणि हे माझ्या स्कूल फ्रेंडने दिलेले आहे. मी गावावरून येताना भेटायला गेलते, तर तिने मला साडी पण गिफ्ट केली आहे आणि त्याच्याबरोबर ही छोटीशी सुंदर पर्स पण दिली आहे, जे आपण बाहेर ट्रॅव्हलिंग करतो त्या वस्तू ह्याच्यात सहज घेऊन जाऊ शकतो 1-2 दिवसासाठी. तर ही खूप सुंदर आहे. त्यानंतर हा आपण ज्यावेळेस पूजा बिजा करतो, तर हे आमच्या त्याला आजीने दिलं आहे आणि खूपच छान चौरंग आहे. पूजा ठेवतो त्यावेळेस मांडण्यासाठी. तर हा ही आहे. काही डब्बे, अशा भरपूर गोष्टी आलेल्या आहेत. परत हे सरस्वतीचं लक्ष्मीपूजनला छान असं उपयोगी येणार आहे. त्यानंतर चहाचा कप, जे माझ्या क्लासमधल्या मला मैत्रिणींनी दिला होता आणि हे आमच्या सोसायटीतल्या महिलांनी दिलेलं. तर अशाच खूप छान छान वस्तू आल्या आहेत. आणि त्यानंतर ही एक खूप स्पेशल वस्तू आहे, म्हणजे सगळ्यात चांगली आहे. तर ही हंडी आहे आणि खूपच सुंदर आहे. तर अशा मला हळदी कुंकाला 2-3 आलेल्या आहेत. लोणचं किंवा बीट ठेवण्यासाठी खूपच सुंदर आहे. तर हे आहे मला सगळं आज हळदी कुंकासाठी भेटलेल्या वस्तू. आणि काही मी वापराय काढलेल्या आहेत. आणि असं सगळ्या मैत्रिणींचे ते छोटे छोटे गिफ्ट आणि थोडीशी किटी पार्टी वगैरे एकत्र येऊन संक्रांत झाल्यानंतर 1 महिना हा असाच गेलेला असतो. तर तुम्हाला कशा वाटल्या माझ्या हळदी कुंकाच्या वस्तू, त्या नक्कीच सांगा. आणि मला तर सगळ्याच वस्तू खूप आवडल्या. सगळ्या मैत्रिणींच्या गोड आठवणी असतात आपण काम करताना, की ही वस्तू हिने दिली आहे. तर चला. आणि त्यानंतर माझं खूप दिवस झालं बेसिंग चोक होतं आणि असे माझं चौकोनी बेसिंग आहे, त्यामुळं कुठंच हे अशा चौकोनी प्लेट मिळत नव्हत्या. तर हे मी मिशोवरून ऑर्डर केली आहे आणि ह्याची पण क्वालिटी खूप सुंदर आहे. तर मी मिशोवरून मागवलं होतं ना, आज आलेलं आहे. तर असं चौकोनी तुमचंही कोणाचं बेसिंग असलं तर मिशोवर ह्या नक्की प्लेट भेटतात आणि खूप क्वालिटीही छान आहे. कारण सगळीकडे मी चौकशी केली तर सगळीकडे अशा राऊंडच्याच होत्या. तर हेही आज माझं पार्सल आलं आहे मिशोचं. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं, कारण मी आज काही शूट केलं नव्हतं. तर चला म्हटलं हळदी कुंकाचा वाण आहे तोही दाखवूया. तर आणि ह्या क्यूट वस्तू हळदी कुंकाच्या वाणातल्या खूपच सुंदर आहेत आणि